हवाई शक्तीच्या बाबतीत विचार केला तर इराणकडं विमानं आहेत, पण ती अतिशय जुनाट आहेत. जसं की जुने जेट वगैरे या प्रकारामधली काही विमानं त्यांच्याकडं आहेत. त्याचबरोबर अत्याधुनिक जेट्स जसं की F-35 अधीर आणि इतर मॉडेल्स ते आत्ताही वापरतायत. येणाऱ्या हल्ला रडार न ओळखला जाणे हे या युद्धात महत्त्वाचं असतं. इस्रायल हा देश वाटतो जसा छोटा देश आहे असं जरी म्हटलं तरी मात्र इस्रायलकडे अत्याधुनिक यंत्रसामग्री आहे. त्यामुळं अमेरिका आणि इस्रायलची ही संयुक्त कारवाई आता इराणला मोठा फटका येत्या काही दिवसात देणार हे नाकारून चालणार नाही. त्याचबरोबर अमेरिकेकडे काय आहे ते जर बघितलं, टोमहॉक क्रूज मिसाईल्स म्हणजे समुद्रातून जमिनीवरून नियंत्रित आणि अचूक हल्ले या मिसाईल्सद्वारे करताय. थोडक्यात अमेरिका जी आहे जगातील सर्वात मोठी परमाणु संख्या शक्ती असलेला, जमिनीवरून पाण्यातील आणि हवाई वाहतुकीसह सज्ज असलेला देश आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर इराणकडे अनेक पारंपरिक सिस्टम्स परंतु ते उच्च दर्जाच्या इंटरसेप्टमध्ये कमी पडतात. अमेरिकेने अशा प्रकारचे सॅटेलाइट्स उभे केलेले होते की ज्या सॅटेलाइट्सला रात्रंदिवस 24 तास भारताच्या सर्व हालचालींवरती त्यांच्या सॅटेलाइट्सद्वारे लक्ष होतं. जसं की भारताने अशा कुठल्याही प्रकारच्या चाचण्या जसं की पोखरणची जी चाचणी झाली, आण्विक चाचणी झाली, करू नये यासाठी भारतानं या चाचण्या करू नये यासाठी अनेक प्रयत्न अमेरिकेने केले. मात्र नमस्कार, मी दीपक, जागृत लोकशाहीमध्ये आपलं स्वागत. सध्या संपूर्ण जगावरती युद्धाचे ढग आले आहेत हे बघायला मिळत आहे. 28 तारखेला म्हणजे कालच अमेरिका आणि इस्रायल या दोघांनी मिळून इराणवरती हमला करायला सुरुवात केली आहे. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांनी अधिकृत दुजोरा दिला आहे की ही कारवाई संयुक्त इस्रायल आणि अमेरिका यांच्याकडनं केली जाते. प्रामुख्यानं ही जी लढाई आहे हे तिसरं महायुद्ध आहे का किंवा तिसरं महायुद्ध होऊ शकतं का अशा शक्यता, अशा शंका आता दिसू लागल्या आहेत. कारण की सद्यस्थितीत आताच काही गेल्या दिवसांपूर्वी एप्स्टीन फाईल्स हे प्रकरण संपूर्ण जगभरात गाजत असतानाच एप्स्टीन फाईल्स कडून दुसऱ्या ठिकाणी लोकांच्या नजरा वळवल्या कशा जातील यासाठीचा हा प्रयत्न आहे का असं काही राजकीय वर्तुळातून बोललं जात आहे. संपूर्ण जगाचं लक्ष असलेल्या या युद्धाकडं अनेक देशांनी एवढीच मागणी केली आहे की शांतता, सौहार्दता पाळून हे युद्ध होऊ नये आणि या संपूर्ण युद्धाला विराम मिळावा अशीच सर्वांची आशा अपेक्षा आहे. दरम्यान लाखो सक्रिय सैन्य आणि रिझर्व्ह फोर्सेस आता इराणकडून तैनात करण्यात आलेल्या आहे. तसं पाहायला गेलं तर इराण हे अमेरिका या बलाढ्य महाशक्ती असलेल्या एका देशासमोर अगदी काहीतरीच आहे हे आपल्याला नाकारून चालणार नाही. कारण इराणकडे स्वतःची अशी कुठलीही व्यवस्था नाही, जेणेकरून व्यवस्था म्हणजेच जे साधन सामग्री ज्या लष्कराच्या दृष्टीने अद्ययावत हव्या असतात तशा कुठल्या साधन सामग्री या इराणकडे नाहीत. त्यामुळं इराणला या युद्धाचा मोठा फटका सहन करावा लागू शकतो हे तितकंच सत्य आहे. कारण बलाढ्य शक्ती असलेला जो देश आहे, जो अमेरिका हा देश आहे, तो आणि इस्रायल या दोघांनी मिळून संयुक्तरित्या ही कारवाई इराणवरती केल्याचं आता स्पष्ट झालंय. आणि या बाबीला दुजोरा दिलाय अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी. हवाई शक्तीच्या बाबतीत विचार केला तर इराणकडं विमानं आहेत, पण ती अतिशय जुनाट आहेत. जसं की जुने जेट वगैरे या प्रकारामधली काही विमानं त्यांच्याकडे आहेत. त्याचबरोबर ड्रोन हल्ल्यांमध्ये त्यांचा मोठा जोर असतो. मात्र त्यांच्याकडे जे अपडेट टेक्नॉलॉजीने
भरीव अशी विमानं किंवा युद्धजन्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी म्हणून असा काही मोठा फौज फाटा आहे असं तरी प्रत्यक्षात दिसत नाहीये. परंतु टेक्नॉलॉजी आतापर्यंत त्यांच्याकडे तुलनेनं कमी आहे हे आपल्याला स्पष्ट जाणवतंय. त्याचबरोबर अत्याधुनिक जेट्स जसं की F-35 अधीर आणि इतर मॉडेल्स ते आताही वापरतायत. येणाऱ्या हल्ला रडार न ओळखला जाणे हे या युद्धात महत्वाचं असतं. त्याबाबतची अडचण ही इराणला नक्कीच भोगावी लागणार आहे. अर्थात आता इथे एक मुद्दा महत्वाचा प्रकर्षानं जाणवतो, जसं की हे युद्ध शांतता आणि शांततेच्या मार्गानं हे युद्ध शांत व्हावं, थांबावं ही कुठल्याही राष्ट्राची इच्छा असेल. मात्र अमेरिका हा जगावरती अधिराज्य गाजवण्यासाठी नेहमीच पुढे आणि अग्रेसर असलेला देश म्हणून ओळखला जातो. सर्वच तंत्रज्ञान, सर्वच बाबींमध्ये आपण कसे पुढे आहोत याचा कायम दिखावा हा अमेरिकेनं आजवर केलाय. मिसाईल्सच्या बाबतीमध्ये असो, त्यांची लष्करी व्यवस्था असो, त्याचबरोबर टेक्नॉलॉजीच्या बाबतीत असो, इतर सर्व बाबतीमध्ये अमेरिकेनं आजवर जगाला दाखवून दिलंय की आपण या जगामधील बलाढ्य शक्ती आहोत. त्याचबरोबर इस्रायल हा देश वाटतो जसा छोटा देश आहे असं जरी म्हटलं तरी मात्र इस्रायलकडे अत्याधुनिक यंत्रसामग्री आहे, त्यांच्या स्वतःच्या यंत्रणा आहेत. टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये, तांत्रिक गोष्टींच्या बाबतीमध्ये इस्रायल हा कायम पुढे आहे हे आपल्याला स्पष्ट दिसलंय. कारण इस्रायलकडे जे ड्रोन्स आहेत, जसं की ज्यावेळेस शत्रूकडून हल्ला केला जातो तो हल्ला हवेतल्या हवेत कसा उद्ध्वस्त केला जाऊ शकतो याच्यासाठीच जे टेक्नॉलॉजी जी आहे ती इस्रायलकडे आहे. त्याचबरोबर आयरन डोम, डेव्हिड्स सिंग अरो सारखी विशिष्ट डिफेन्स नेटवर्क ही इस्रायलकडे आहे. मिसाईल्सला म्हणजे जे मिसाईल्स जे असतात त्यांना रोखण्यासाठीच काम म्हणून जी अद्ययावत यंत्रणा आहे ती इस्रायलकडे आहे. त्याचबरोबर अमेरिकेकडे काय आहे ते जर बघितलं, टोमहॉक क्रूज मिसाईल्स म्हणजे समुद्रातून जमिनीवरून नियंत्रित आणि अचूक हल्ले या मिसाईल्सद्वारे करता येतात. त्यामुळे अमेरिका आणि इस्रायलची ही संयुक्त कारवाई आता इराणला मोठा फटका येत्या काही दिवसात देणार हे नाकारून चालणार नाही. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर इराणकडे अनेक पारंपरिक सिस्टम्स आहेत, परंतु ते उच्च दर्जाच्या इंटरसेप्ट मध्ये कमी पडतात. म्हणजे रिटॅलिएट करताना जसं की शत्रूचा हल्ला हा परतवून लावण्यासाठी ज्या काही यंत्रणा लागतात त्या यंत्रणांच्या बाबतीमध्ये इराण हा कमजोर आहे, कमी पडू शकतो. हे सत्य आपल्याला नाकारून चालणार नाही. गेल्या 2 दिवसांपूर्वीच जे राष्ट्राध्यक्ष जे आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट सांगितलं होतं की ही जी कारवाई होणार आहे ही कारवाई इस्रायल आणि अमेरिका या दोघांच्या मार्फत संयुक्त कारवाई ही होणार आहे. त्यामुळे इराणनं या बाबतीमध्ये माघार घ्यावी. मात्र इराणनं या बाबतीमध्ये स्पष्ट चोख प्रत्युत्तर देत हल्ला तुम्ही सुरू केला आहे, आता हा हल्ला आम्ही थांबवणार असं स्पष्ट शब्दात त्यांनी उत्तर दिलं. त्याचबरोबर त्यांची जी डिफेन्स सिस्टम आहे ती त्यांनी कार्यान्वित केलेली आहे. आता जर मिडल ईस्ट ज्या कंट्रीज आहेत जसं की दुबई असेल, कतार असेल, जॉर्डन असेल, इतर ज्या काही कंट्रीज आहेत त्यांना सुद्धा या ज्या युद्धाचा जो खामियाजा हा भोगावा लागणार आहे. थोडक्यात अमेरिका जी आहे जगातील सर्वात मोठी परमाणु संख्या शक्ती असलेला, जमिनीवरील, पाण्यातील आणि हवाई वाहतुकीसह सज्ज असलेला हा देश आहे. न्यूक्लिअर ट्रायड म्हणजेच रणनीतिक संतुलनात सर्वात महत्वाचा मोठा हात हा अमेरिकेकडे आहे. आता मला तुम्हाला इथे एक स्पष्ट सांगायचं आहे, युद्धाचं मूळ कारण काय आहे. म्हणजे अनेक लोकांना असं वाटतंय की या संपूर्ण प्रकरणामध्ये हे जे काही युद्ध पेटलं आहे, युद्धजन्य परिस्थिती आहे, तिसरं महायुद्ध समीप आहे. मात्र प्रत्यक्षात हे युद्ध का होतंय, हे युद्ध होण्यामागचं कारण काय, तर मला इथे तुम्हाला सांगू द्या. तुम्ही
काही दिवसांपूर्वी म्हणजे काही वर्षांपूर्वी भारताकडनं परमाणु चाचणी ही करण्यात आली होती. मला जसं आठवतो 1998 साली ही परमाणु चाचणी ही भारताकडून करण्यात आली होती. त्यावेळेला आपल्या भारतानं परमाणु चाचणी करू नये याच्यासाठी म्हणून अमेरिका हा हट्ट करून होता की तुम्ही परमाणु चाचणी जर केली तर तुम्ही जागतिक तुम्हाला जो दर्जा आहे तो जागतिक दर्जा तुमचा उंचावेल याची कुठेतरी भीती अमेरिकेला होती. त्यामुळं आपण बघितलं असेल अनेक चित्रपटांच्या माध्यमातूनही आपल्याला कळलं असेल, जसं की पोखरण नावाचा एक चित्रपट आपण बघितला. त्याच्यामध्ये हे चित्र आपल्याला स्पष्ट दिसलं की अमेरिकेने अशा प्रकारचे सॅटेलाइट्स उभे केलेले होते की ज्या सॅटेलाइट्सला रात्रंदिवस 24 तास भारताच्या सर्व हालचालींवरती त्यांच्या सॅटेलाइट्सद्वारे लक्ष होतं. जसं की भारताने अशा कुठल्याही प्रकारच्या चाचण्या जसं की पोखरणची जी चाचणी झाली, आण्विक चाचणी झाली, ही करू नये यासाठी भारतानं या चाचण्या करू नये यासाठी अनेक प्रयत्न अमेरिकेने केले. मात्र भारतानं म्हणजे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मार्फत ही पोखरणची चाचणी ही यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. त्यावेळेला भारत हा आण्विक बाबतीमध्ये सुद्धा प्रगत असा देश ठरला. याच गोष्टीचा मी तुम्हाला इथे पुरावा देण्याचं कारण असं आहे, इथे संबंध का जोडला, तर या संपूर्ण गोष्टीचा संबंध हा अमेरिका त्याचबरोबर इस्रायल आणि यांच्या विरुद्ध असलेला इराण यांच्या बाबतीत आहे. गेल्या काही वर्षांपासून काही महिन्यांपासून इराणनं त्यांची ही चाचणी जी आहे ही चालू केलेली आहे आणि या चाचणीला त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की ही चाचणी आमच्याकडनं होणारच आहे, आमचा देश ही चाचणी पूर्ण करेल आणि आम्ही याच्यामध्ये यशस्वी होऊ. अमेरिकेने स्पष्ट याबाबत नकार दिलेला होता. अमेरिका आणि इस्रायल यांनी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की तुम्ही अशी कुठल्याही प्रकारची चाचणी करणार नाही. अर्थातच अमेरिकेला या सर्व गोष्टीची भीती असल्यामुळेच त्यांनी याबाबत इराणला आता धारेवर धरलं. इराणवर आता त्यांनी गोळाफेक सुरू केली आहे. त्यांनी इतर सर्व बाबतीमध्ये इराणला थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं आणि मुख्य कारण हेच आहे, हे तुम्हाला इथे सांगणं गरजेचं आहे. आता मला तुम्हाला इथे सांगू द्या, युद्धाची मूळ कारण आता तुम्ही ऐकलीत. इस्रायल आणि अमेरिका दोघंही मानतात की इराण अण्वस्त्र म्हणजे न्यूक्लिअर शस्त्र मिळवण्याच्या जवळ येतोय. इस्रायलला वाटतंय की अण्वस्त्र इराण हे त्यांच्या अस्तित्वासाठी पूर्णपणे धोका आहे. या मतभेदामुळे हे ऍक्च्युअली जे ओरिजिनल हेच कारण आपल्याला इथे म्हणावं लागेल. परमाणु व मिसाईल्सचा धोका आहे. इराणनं दुर्गम मिसाईल्स आणि विकासामुळे इस्रायल आणि अमेरिका म्हणतात की त्यांच्या सैन्य आणि नागरिक क्षेत्रावर तो धोका वाढतोय. मला आता तुम्हाला इथे सांगायचं आहे, इस्रायलचा प्रमुख मित्र म्हणून अमेरिकेला बघितलं जातं. अमेरिका हा इस्रायलचा प्रमुख मित्र आहे. जसं की अमेरिका इस्रायलचा सर्वात मोठा सैन्य आणि राजकीय भागीदार देखील आहे. या कारणानं अमेरिका इस्रायलच्या बाजूनं इराणच्या विरुद्ध ह्या युद्धामध्ये उभी आहे. त्यामुळं या सामरिक भागीदारीमुळे अमेरिका युद्धात उतरला आहे, स्पष्ट आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा हे स्पष्ट केलेलं आहे. न्यूक्लिअर विरोध धोरण तुम्हाला मला सांगायचं, अमेरिकेचं म्हणणं आहे की अन्वयित इराण हा जागतिक सुरक्षेला धोका आहे आणि तो रोखणं आवश्यक असल्यामुळं इस्रायल सोबत आम्ही आहोत. त्यामुळं इस्रायल आणि अमेरिका या दोघांच्या संयुक्त कारवाईमध्ये इराणचं हे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, कदाचित होत राहील जर इराणनं याबाबत शरणागती पत्करली नाही तर. आता या सर्व गोष्टीची संघर्ष वाढण्याची इतर अनेक कारणं काय ते बघू. कूटनीतीची चर्चेची अपयशाची वाट आहे. म्हणजे जसं की इराण आणि अमेरिका यांच्यातील शांत चर्चा आणि चर्चेचे प्रयत्न हे निष्फळ ठरले. जसं की न्यूक्लिअर समझोत्याच्या बाबतीमध्ये सांगण्यात आलं, काही चर्चा झाल्या पण त्या निष्फळ ठरल्या आणि त्याच्यानंतर इराणने त्यांचं जे काही आण्विक चाचणी ही कायम चालूच ठेवली आणि याचं कुठेतरी भीती ही अमेरिकेला आणि इस्रायलला आहे. इराण
हा देशावरती, माफ करा, जगावरती आपलं अधिराज्य गाजवेल किंवा आपणही ताकदवर देश आहोत यासाठी म्हणून इस्रायलला आणि अमेरिकेला तो दाबण्याचा प्रयत्न करेल याची कुठली तरी भीती या दोन देशांना आहे. त्यामुळे इराणला त्यांनी सुरुवातीला अनेक काही काही महिन्यांपासून ताकीद दिलेली असताना सुद्धा इराण मात्र थांबला नाही. त्यामुळं इराण आता सध्या थांबण्याच्या मनस्थितीत नाही आणि अमेरिका आणि इस्रायल हे दोघं मिळून इराणला संपवण्याच्या तयारीत आहेत. मला ते तुम्हाला सांगायचं, याचा हा व्हिडिओ बनवण्याचा हेतू, तुम्ही तर म्हणाल हे ठीक आहे, देशातलं राजकारण आहे, माफ करा, जागतिक राजकारण आहे, याचा भारताला काय फायदा तोटा? बरोबर प्रश्न आहे, भारताला काय फायदा तोटा, त्यासाठीच हा व्हिडिओ बनवलाय. तेलाच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ होणार आहे हे लक्षात घ्या. भारत आणि इराण यांचे संबंध चांगले आहेत, मला इथे तुम्हाला स्पष्ट सांगू द्या. म्हणजे भारत इराण यांचे मैत्रीपूर्ण संबंध असल्यामुळे भारताला जे काही कच्चं तेल आपल्याला मिळतं ते खूप कमी प्रति डॉलरच्या तुलनेत आपल्याला मिळतं, खूप कमी पैशांमध्ये मिळतं. हे वास्तुस्थिती आपल्याला नाकारून चालणार नाही. म्हणजे भारत 80% जास्त तेल हे आयात करतो. म्हणजे जे तेल, याला आपण कच्चं तेल म्हणतो, त्याच्यानंतर त्याच्यावरती रिफायनरीजद्वारे त्याच्यावर प्रक्रिया केली जाते, त्याच्यानंतर त्याचं पेट्रोल बनलं जातं, खाद्यतेल बनलं जातं, इतर डिझेल बनलं जातं. पण मूळ सोर्स जो आहे तो आहे कच्चं तेल. ते 80% कच्चं तेल हे आपल्याला म्हणजे भारताला इतर देशांमधूनच मिळवावं लागतं. मध्य पूर्व युरोपामुळे हा सप्लाय धोक्यात येणार आहे हे लक्षात घ्या. भारतासाठी काय धोके मी तुम्हाला ते सांगतो आहे. त्यानंतर हा पेट्रोल डिझेलचे जे दर आहेत, जर हे युद्धजन्य परिस्थिती किंवा युद्ध जर पेटलं आणि हे युद्ध जर टोकाला जर गेलं तर याचा थेट परिणाम हा भारतावरती कच्च्या तेलाच्या मार्फतच होणार आहे. कच्च्या तेलाची जे भाव आहे ते गगनाला भिडणार आणि साहजिकच भारतामध्ये ज्या वेळेला तेलाची आयात होईल त्यावेळेला आपल्या भारतामध्ये असलेले पेट्रोल, डिझेल, त्यावेळेस इतर काही तत्सम वस्तू ज्या आहेत त्यांचे भाव वाढलेले आपल्याला दिसतील. हा आपल्याला सगळ्यात मोठा धोका मानला जाणार आहे. त्याचबरोबर महागाईचा स्फोट इथं सांगू, वाहतूक खर्च पण वाढणार आहे. अन्नधान्य, गॅस, रोजच्या वस्तू महाग होतील, सामान्य नागरिकांची कंबर मोडणार आहे. म्हणजे तुम्हाला मला एक सांगायचं आहे, जसं की आज इराणच्या एअर स्पेस मधनं जसं आपल्याला भारतात, म्हणजे थोडक्यात मला तुम्हाला एक उदाहरण देऊ द्या. भारतातनं ज्या वेळेला काही विमानं हे युरोपियन कंट्रीमध्ये जातात, ते ज्या वेळेला त्यांचं उड्डाण करतात त्यावेळेला त्या विमानांना इराणच्या वरतून एअर स्पेसचा वापर करून जावं लागतं. अर्थातच त्यांना थेट असा संपर्क करता येतो इतर देशांसोबत. पण जर या प्रकारची वादग्रस्त परिस्थिती जर कायम राहिली, युद्धजन्य परिस्थिती कायम राहिली, तर भारतातून जाणारा जे विमानं आहेत त्यांना इतर कंट्रींना वळसा घालून, अर्थात इराणला बायपास करून आपल्याला दुसऱ्या देशामध्ये जावं लागेल. त्यामुळं प्रचंड जे दर आहेत, तिकिटाचे दर वाढतील, इंधन सुद्धा गरजेपेक्षा जास्त लागणार आहे. त्याचबरोबर इतरही अडचणींचा सामना हा प्रवासी किंवा आपण ज्याला इतर माल वाहतुकीला हा होऊ शकतो. त्याचबरोबर व्यापार मार्गावरती धोका, जसं मी तुम्हाला सांगितलं, स्ट्रेट ऑफ होर्मुझ हा महत्वाचा समुद्री मार्ग उरतो. इथून भारताचा मोठा तेल व्यापार होत असतो. युद्धामुळे मार्ग बंद झाल्यास हल्ल्याचा हा धोका वाढणार आहे. आयात निर्यात ही ठप्प होऊ शकते. भारताच्या दृष्टिकोनातून कुठे तोटे आणि फायदे फायदा तर मी सांगणार नाही, इथे आपल्याला तोटेच भोगावे लागतील. कारण इराणकडनं या ज्या गल्फ कंट्री आहे यांच्याकडनं जवळपास 8 ते 10 गल्फ कंट्री आहेत, यांच्याकडनं भारताला जवळपास 80% कच्चा तेलाचा पुरवठा हा केला जातो. हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, महत्वाची गोष्ट आहे. आणि परदेशातील भारतीय नागरिक यामुळे संकटात येणार आहे. जसं की लाखो भारतीय मध्य पूर्वेत काम करतायत. युद्ध वाढल्यास त्यांना धोका होणार आहे. सरकारला इव्हॅक्युएशन करावं लागू शकतं, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे 5 रुपयांवर दबाव. मला इथं तुम्हाला एक महत्वाचा मुद्दा द्यायचा आहे की तेल महाग, डॉलरची मागणी वाढते, म्हणजे डॉलरची मागणी वाढते त्यावेळेला रुपया हा घसरला जातो. हे इथं आपण लक्षात घ्यायला पाहिजे. रुपया हा कमकुवत होत असतो.
सध्या रुपयाची परिस्थिती आपण बघतोय, रुपयाची किंमत ही काही नाहीये. रुपयाची किंमत ही दिवसेंदिवस घसरत चाललेली आहे. रुपयाला काही किंमत उरलेली नाही डॉलरच्या तुलनेत. शेअर बाजार हा कोसळू शकतो. इतर जे काही बाहेरच्या देशातली जी गुंतवणूक आहे, ती बाहेरच्या देशातली गुंतवणूकदार हे गुंतवणूक काढून ते अमेरिकेसारख्या इतर देशांमध्ये ती गुंतवणूक करतील, हा संभाव्य धोका आहे, जी भारताला त्या गोष्टी भारतासाठी धोकेदायकच असतील. कारण की अर्थातच भारतामध्ये ज्या मोठ्या प्रमाणात बाहेरच्या देशाने, बाहेरच्या कंपन्यांनी ज्या कोण इन्व्हेस्टमेंट केलेल्या आहेत, त्या इन्व्हेस्टमेंट ह्या काढून हे इतर, थोडक्यात अमेरिका, इस्रायल सारख्या देशांमध्ये त्या डायव्हर्ट होतील. हा एक महत्वाचा मुद्दा मला इथं सांगायचा आहे. सुरक्षेच्या दृष्टीने दहशतवादी कारवाया यांची शक्यता आहे, त्या वाढतील. त्याचबरोबर भारतावर इनडायरेक्ट दबाव तंत्र जसं होईल, जसं की मला इथे सांगायचंय की अमेरिकेने टेरिफच्या बाबतीमध्ये जसे की भारतीय शेतकरी किंवा जे काही उत्पादन केली जातात त्यावरती भारतीय जो कुठला एक्सपोर्ट माल जो होतोय, जो निर्यात केले जाते, त्याच्यावरती 0% लावण्याचं काम हे अमेरिकेनं केलं. आणि तो डायरेक्ट इनडायरेक्ट दबाव आजही भारताला सहन करावा लागतोय मोदी आणि ट्रम्प यांच्या दोस्तीमुळे, मैत्रीपूर्व संबंधामुळे. अर्थात अमेरिकेने स्पष्ट केलं आहे की अमेरिकेतनं ज्या कुठल्या वस्तू भारतात इम्पोर्ट होतील, अमेरिकेमधनं ज्या काही वस्तूंची निर्यात होईल, त्या वस्तूंना मात्र भारतानं मोठ्या प्रमाणात टक्केवारीनं त्या दिल्या पाहिजे, घेतल्या पाहिजे, असं अमेरिकेनं धोरण भारतापुढे ठेवलं. आणि अर्थातच आपण 15-20 दिवसांपूर्वी बघितलं की मोदींनी याबाबत सकारात्मकता दाखवली आणि भारतातल्या लोकांना दुःख दिलं, हे आपण स्वतः बघितलंय. मला तुम्हाला इथे एक सांगायचं आहे, युद्ध वाढल्यास मोठा परिणाम होणार आहे. मिडल ईस्ट पूर्ण पेटल्यास, म्हणजे मिडल ईस्ट जर पूर्ण पेटलं तर संपूर्ण, नो डाऊट की संपूर्ण जगावर जागतिक परिणाम याचा होणार. भारतावर तर होणारच आहे, पण हा जगावरती होणार आहे. कारण की गल्फ कंट्री ह्या अतिशय महत्वाच्या आहेत. कतार आहे, जॉर्डन आहे, इराण आहे, कुवेत आहे. ह्या सर्व ज्या कंट्री आहेत, इथे तेलाचे मोठे मोठे साठे आहेत, कच्च्या तेलाच्या विहिरी आहेत, कच्च्या तेलाच्या खाणी आहेत. आणि ह्या संपूर्ण नुसत्याच भारताचा विचार नाही केला तर भारतासह इतर देशांना सुद्धा त्यांच्याकडनं निर्यात केली जाते. त्यामुळं साहजिकच डायरेक्ट आणि इनडायरेक्ट, अनौपचारिक, औपचारिकरित्या याचा सर्व गोष्टी